नमस्कार, आशा कुकिंगमध्ये स्वागत आहे। आज मी सप्पक मटण रस्सा भाजी बनवणार आहे। अगदी लहान मुलांना खावी यावी अशी लसूण मीठ लावून सप्पक मटण बनवणार आहे। अर्धा किलो मटण घेतला आहे। इथं मी 1 चमचा हळद टाकायचा आहे, 1 चमचा मीठ टाकायचं आहे। नंतर मी मीठ टाकणार नाही म्हणून मी जास्तच मीठ टाकलं आहे। याला सर्वकडे मीठ लावून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून एका कुकरमध्ये हे सर्व मटण काढून घ्यायचं आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकून याला 4 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे। बारीक केलेला अद्रकचे तुकडे टाकला आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये। लसूण पाकळ्या टाकले आहे 10-12, बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे। छान असं वाटलं आहे आणि थोडंसं खोबरं किसून घ्यायचं आहे। छान असं किसून घ्यायचं आहे। किसल्यानंतर ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं टाकून घ्यायचं आहे। सर्व मिक्स करून अद्रक लसूण पेस्ट ह्याच्यातच मिक्स करून आणखीन एकदा आपल्याला वाटून घ्यायचं आहे। मटण छान असं शिजलं आहे, याला काढून घेऊया। आपल्याला आता गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे। त्या 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। अद्रक लसूण खोबरं कोथिंबीर याचं मिश्रण छान असं तेलात फ्राय करून घ्यायचं आहे। अगोदर कांदा टाकून फ्राय करायचा आहे, नंतर ते सर्व मिश्रण टाकायचं आहे। छान असं 2 ते 3 मिनिट कांदा परतून झाल्यानंतर हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचं आहे। लसूण खोबरं अद्रक पेस्ट केलेलं मिक्सरमध्ये काढून हे सर्व तेलामध्ये एक 5-6 मिनिट छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलातच। यातच आपल्याला उकळलेलं मटण फोडणीमध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याला पण एक 3-4 मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे। 3-4 मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणखीन एकदा। लसूण मीठ सप्पक भाजी बनवलं आहे। हे अगदी लहान मुलांना पण खायला यासारखी बनवलं आहे। यातच आपल्याला कुकरमध्ये शिजवलेलं पाणी ठेवलं होतं मी कडेला काढून यातच टाकून घ्यायचं आहे। थोडंसं गरम पाणी घालून एक 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। भाजी आवडली असेल तर कमेंट करा, नक्कीच सबस्क्राईब करा।